इयत्ता 6वी पाठ 11 पाठाचा विषय गणित आणि पाठ आहे गुणोत्तर आणि प्रमाण गुणोत्तर प्रमाण। तर आज आपण गुणोत्तर व प्रमाण शिकतोय। तर सर्वप्रथम गणित बघूया। एका क्रिकेटच्या सामन्यात नयनने 80 धावा व सतीशने 40 धावा केल्या। त्या दोघांनी केलेल्या धावांमधील फरक 80 वजा 40 बरोबर 40 धावा। 2 नयनने सतीशने केलेल्या धावांच्या दुप्पट धावा केल्या। दोघांनी त्या सतीशने आणि नयनने मिळून 40 धावा, नयनने 80 धावा केल्या आणि सतीशने 40 धावा केल्या। त्या दोघांनी केलेल्या धावांमधील फरक आहे 80 वजा 40 बरोबर 40 धावा। तर नयनने सतीशने केलेल्या धावांच्या दुप्पट धावा केल्या किंवा सतीशने नयनने केलेल्या धावाच्या निम्म्या धावा केल्या। तर येथे दोघांनी केलेल्या धावांची तुलना वजाबाकीने व भागाकाराने केली आहे। भागाकाराने केलेल्या तुलनेस गुणोत्तर म्हणतात, गुणोत्तर असे म्हणतात। भागाकाराने केलेल्या तुलनेस गुणोत्तर असे म्हणतात। सतीशच्या धावा 40, सतीशच्या धावा आहेत 40 आणि नयनच्या धावा आहेत 80। तर काय आलं गुणोत्तर 1/2। तर हीच माहिती सतीशच्या धावा गुणोत्तर नयनच्या धावा बरोबर 1/2। तर 1/2 हे कसं वाचन करतात त्याचं, तर हे जे दोन चिन्ह दिसत आहे, हे दोन टिंब, याला एकास असं म्हणतात। म्हणजे याचं वाचन 1 हे 2 मधले टिंब आहे आणि 2, तर याचं वाचन करतात हे एकास 2 असे वाचतात। याचं वाचन कसं करू आपण, एकास 2। उदाहरण सांगते, इथे लिहून देते। 4 गुणोत्तर 5। तर हे कसं वाचन करू आपण, 4 5। आता इथे आपण घेतलं 7 गुणोत्तर 5, 7 5। तर अशा पद्धतीने आपण हे वाचन करतो। तर आता आपण समोर बघूया। तर हे लक्षात ठेवा, भागाकार रूपात केलेल्या तुलनेस गुणोत्तर असे म्हणतात। भागाकार रूपात केलेल्या तुलनेस गुणोत्तर असे म्हणतात। एकाच प्रकारच्या दोन राशींची तुलना करण्यासाठी त्या दोन्ही राशींचे एकक समान असणे आवश्यक आहे। परत एकदा वाचते, भागाकार रूपात केलेल्या तुलनेस गुणोत्तर असे म्हणतात। तर या आधीचं उदाहरण आपण आता बघितलेलं आहे। भागाकार रूपात केलेल्या तुलनेस गुणोत्तर असे म्हणतात आणि एकाच प्रकारच्या दोन राशींची तुलना करण्यासाठी त्या दोन्ही राशींचे एकक समान असणे आवश्यक आहे। तर आता आपण बघतोय उदाहरण। तर पुढील प्रत्येक उदाहरणात पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले प्रमाण काढा। तर आता मी उदाहरण लिहिते। पुढील प्रत्येक उदाहरणात पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले प्रमाण काढा। दुसऱ्या असलेले प्रमाण काढा। काय सांगितलंय उदाहरणामध्ये, पुढील प्रत्येक उदाहरणात पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले प्रमाण काढा।
तर आता आपल्याला आपण हे उदाहरण सोडवतोय सराव संच 28 मधील पहिलं. तर उदाहरण दिलेलं आहे 24,56. तर आता आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. तर 24, तर आता आपण सोडूया. 24 चे 56शी प्रमाण. तर आता आपण इकडे रीत सोडूया. रीत 24 चे 56शी प्रमाण. 24 चे 56शी प्रमाण बरोबर 24 गुणोत्तर 56. तर आता 24 भागीला 56. 24 भागीला 56. तर इथे 8 त्रिक 24. 8 त्रिक 24 आणि 8 गुणिले 7 56. 8 त्रिक 24 आणि 8 7 56. आता हे 8 अंशामधले आणि छेदामधले 8 कट झाले. ते किती आले इथे 3 भागीला 7. तर यांचा रेशिओ काय आला, गुणोत्तर काय आलं 24 56 बरोबर 3 7. समजलंय गणित. आपण हे गणित घेतले 24,56. 24 चे 56शी प्रमाण. 24 56 बरोबर 24 भागीला 56 बरोबर अंशामध्ये 8 गुणिला 3 24 आणि 8 गुण यांचे अवयव पाडले भागीला 8 गुणिला 7 छेदामध्ये 56. 8 7 56. अंश आणि छेदामधले 8 कट झाले बरोबर किती आले 3 भागीला 7. म्हणून उत्तर आलं की 3 7 हे 24 चे 56शी असलेले प्रमाण आहे. तर आता आपण दुसरे गणित बघूया. आता बघतोय आपण गणित 2 121 चे 99शी प्रमाण. तर आता 121 99 बरोबर 121 भागीला 99. तर आता इथे 121 चे आपण अवयव पाडले 11 गुणिला 11 अंशामध्ये आणि 99 चे 11 गुणिले 9. आता अंश आणि छेद याच्यामधले 11 11 कट झाले. किती आले इथे 11 भागीला 9. म्हणून उत्तर आलं 121 99 बरोबर 11 9. तर अशा पद्धतीने आपल्याला पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढायचे आहे आणि पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले प्रमाण काढायचे आहे. तर आता आपण आणखी एक उदाहरण बघतोय. पैसे 1 रुपया. 1 रुपया.
तर 60 पैशाचे 1 रुपयाशी असलेले गुणोत्तर प्रथम रुपयाच्या पैशामध्ये आपण रूपांतर करू. 1 रुपया बरोबर 100 पैसे. एक रुपया बरोबर 100 पैसे. तर 60 पैशाचे 100 पैशाशी असलेले गुणोत्तर. शंभर पैशाशी असलेले गुणोत्तर म्हणून 60 100 बरोबर 60 भागीला 100. आता आपल्याला 60 आणि 100 यांचे अवयव पाडायचे आहे. म्हणून 60चे अवयव पडतील 20 दुणे 40 20 त्रिक 60 आणि 100चे अवयव पडतील 20 दुणे 40 20 त्रिक 60 20 चौक 80 20 पंचे 100. आता अंश आणि छेदामध्ये 20 20 सारखे आहे त्यामुळे ते कट होतील आणि इथे येतील 3 अंश 5 छेद. म्हणून 60 100 बरोबर याचं गुणोत्तर काय 3 5. तर अशा पद्धतीने आपल्याला हे गुणोत्तर सोडवायचे आहे. गुणोत्तर आणि प्रमाणमध्ये आता आपण शिकतो एकमान पद्धत. एकमान पद्धत. तर मी आधी उदाहरण लिहिते. 3 पेनांची किंमत 3 पेनांची किंमत 3 पेनांची किंमत 24 रुपये आहे. 24 आहे. 3 पेनांची किंमत ₹24 आहे. तर अशा 8 पेनांची किंमत 8 पेनांची किंमत किती. तर आता आपल्याला उकल करायची आहे उदाहरणाची. प्रथम आपण एक पेनाची किंमत काढू. प्रथम आपण एक पेनाची किंमत काढू. 3 पेनांची किंमत 3 पेनांची किंमत 3 पेनांची किंमत आहे 24 रुपये. 24 रुपये ₹24. एका पेनाची किंमत. तर अशा 8 पेनांची किंमत किती. तर 1 पेनांची किंमत 3 पेनांची किंमत 24 रुपये म्हणून 1 पेनांची किंमत म्हणून
एक पेनाची किंमत बरोबर ₹24 भागीला 3 बरोबर ₹8. एक पेनाची किंमत ₹24 भागीला 3 बरोबर ₹8. एक पेनाची किंमत किंमत बरोबर ₹8. म्हणून 8 पेनांची किंमत म्हणून 8 आपल्याला काय काढायचे 8 पेनांची किंमत म्हणून 8 पेनांची किंमत बरोबर ₹8 गुणिला 8 बरोबर ₹64. म्हणून उत्तर 8 पेनांची किंमत बरोबर ₹64 आहे. 3 पेनांची किंमत ₹24 आहे. तर अशा 8 पेनांची किंमत किती तर प्रथम आपण एका पेनाची किंमत काढू. 3 पेनांची किंमत ₹24 आहे म्हणून एका पेनाची किंमत बरोबर ₹24 भागीला 3 म्हणून ₹8 आलेत. एका पेनाची किंमत ₹8 म्हणून 8 पेनांची किंमत बरोबर ₹8 गुणिले 8 बरोबर ₹64. म्हणून उत्तर आलंय 8 पेनांची किंमत बरोबर ₹64. तर आता आपण दुसरं गणित बघूया. पंधरा किलोग्रॅम गव्हाची किंमत ₹630 आहे तर 10 किलोग्रॅम गव्हाची किंमत किती. तर रीत गव्हाची किंमत व गव्हाचे वजन गव्हाची किंमत व गव्हाचे वजन यांचे गुणोत्तर 630 भागीला 15 आहे. समजा दहा किलोग्रॅम गव्हाची किंमत X आहे. 10 किलोग्रॅम गव्हाची किंमत ₹X आहे. हे आपण दोन प्रकारे लिहून समीकरण तयार करू.
दोन प्रकारे लिहून समीकरण तयार करू. तर 630 भागीला 15 बरोबर x भागीला 10. म्हणून x भागीला 10 बरोबर 630 भागीला 15. दोन्ही बाजूंची अदलाबदल करून म्हणून x भागीला 10 गुणीला 10 बरोबर 630 भागीला 15 गुणीला 10. दोन्ही बाजूस 10 ने गुणून दोन्ही बाजूस 10 ने गुणून दोन्ही बाजूस 10 ने गुणले म्हणून काय आलं त्यानंतर इथे लिहिते x बरोबर 15 गुणीला 42 गुणिले 10 भागीला 15 बरोबर x बरोबर 420. 15 कटले 10 गुणीला 42 420 म्हणून 10 किलोग्रॅम म्हणून 10 केजी किलोग्रॅम 10 किलोग्रॅम गव्हाची किंमत रुपीज 420 आहे. परत एकदा उदाहरण समजावून सांगते. 15 किलोग्रॅम गव्हाची किंमत रुपीज 630 आहे. तर 10 किलोग्रॅम गव्हाची किंमत किती ते काढायचे आहे. रीत गव्हाची किंमत व गव्हाचे वजन यांचे गुणोत्तर मांडले आहे 630 भागीला 15. 630 भागीला 15 हे आहे. समजा 10 किलोग्रॅम गव्हाची किंमत रुपीज x आहे. 10 किलोग्रॅम गव्हाची किंमत रुपीज x आहे. हे आपण दोन प्रकारे लिहून समीकरण तयार करू. तर 630 भागीला 15 बरोबर x भागीला 10. म्हणून याची अदलाबदल केली. x भागीला 10 बरोबर 630 भागीला 15. आता या दोन्ही समीकरणास 10 ने गुणले. दोन्ही बाजूस 10 ने गुणले. x भागीला 10 गुणिले 10 बरोबर 630 भागीला 15 गुणिले 10. तर काय आलं x बरोबर 15 गुणिले 42 गुणिले 10 भागीला 15. अंश आणि छेदामधले 15 कटले. x बरोबर 42 गुणिले 10 यांचा आपण गुणाकार केला तर x बरोबर 420. x बरोबर 420 आली. x ची किंमत आली 420. म्हणून 10 किलोग्रॅम गव्हाची किंमत ही रुपीज 420 आहे. तर ही आहे एकमान पद्धतीचे आपण उदाहरणं सोडवले. तर अशा पद्धतीने आपल्याला एकमान पद्धतीची उदाहरणं सोडवायची आहे. तर अनेक वस्तूच्या किमतींवरून एका वस्तूची किंमत भागाकार करून काढणे व एका वस्तूच्या किमतीवरून अनेक वस्तूंची किंमत गुणाकार करून काढणे या पद्धतीला एकमान पद्धत असे म्हणतात. परत एकदा सांगते. अनेक वस्तूंच्या किमतीवरून एका वस्तूची किंमत भागाकार करून काढणे व एका वस्तूच्या किमतीवरून अनेक वस्तूंची किंमत गुणाकार करून काढणे या पद्धतीला एकमान पद्धत असे म्हणतात. तर बच्चा पार्टी आपला गुणोत्तर प्रमाण हा पाठ संपला आहे.